रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. संयम, विश्वास आणि अहंकाराचा नाश करणे म्हणजे नर्मदा परिक्रमा होय. ऋषी मार्कंडेय यांनी हजारो वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमा केली आहे. पायात चामड्याच्या वस्तू न वापरता सात्विक भोजन करून आत्मिक शक्ती जागृत करून ही परिक्रमा करतात. नर्मदेच्या पवित्र उगमापासून तर शेवट अमरकंटक किंवा ओंकारेश्वर येथे ही परिक्रमा संपन्न होते. ही परिक्रमा येथील हरिप्रल्हाद बडे यांनी पूर्ण करून एक प्रकारचे तपच केलेले आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये 18व्या अध्यायातील एका श्लोकात सांगितले की प्रत्येकाने जीवनामध्ये यज्ञ, दान, तप आणि कर्म करायला पाहिजे असे सांगितले आहे. परंतु कलियुगामध्ये या गोष्टी करायला वेळ नसतो. तपस्वी श्री हरी प्रल्हाद बडे आणि डॉक्टर हरी निवृत्ती पाटील यांनी 3600 किलोमीटर अंतर 105 दिवसांमध्ये पूर्ण केले. जीवनातील अत्यंत महत्वाच्या कालखंडामध्ये वेळात वेळ काढून ही परिक्रमा पूर्ण केली आणि एक प्रकारचे तपाचे सामर्थ्य प्राप्त केले. नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती आणि सहनशक्तीचा ऊर्जा स्रोत होय, असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉक्टर रवींद्र भोळे उरुळी कांचन यांनी येथे व्यक्त केले. नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल येथे वीर शौ लिंगायत सेवा मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉक्टर रवींद्र भोळे यांचे शुभ हस्ते हरिप्रल्हाद बडे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे, संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मणिभाई मानव सेवा ट्रस्ट, वैद्यकीय विभाग प्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य पुढे म्हणाले की वारकरी संप्रदायातील हरिप्रल्हाद बडे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आत्मिक शांती, आंतरिक ऊर्जा आणि निष्काम सेवाभाव निर्माण केलेला आहे आणि आज त्यांच्याकडून तपश्चर्या घडवून अन्नदान होत आहे. यापासून आदर्श घ्यावा की सत्कर्म करण्यासाठी वेळ नसतो, वेळ द्यावा लागतो. मनुष्य नश्वर आहे. जीवनभर मनुष्य मोहमाया जालामध्ये फसलेला असताना अशा धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काही तास का होईना आत्मिक शांतीसाठी घालवणे महत्वाचे आहे. मोक्ष प्राप्तीसाठी आणि कर्मफळ मुक्तीसाठी नर्मदा परिक्रमा अत्यंत महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अण्णासाहेब पाटील, डॉक्टर हरी निवृत्ती पाटील, आदिशक्ती मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष अमोल पाटील, मुरलीधर खर्चे सहसचिव, भ्रातृ मंडळ पुणे, तपस्वी श्री हरिप्रल्हाद बडे, नारायण प्रल्हाद बडे, सौ मंदाकिनी नारायण बडे, अंकुर हरी बडे, सौ ममता अंकुर बडे, सौ सविता हरी बडे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सौ सविता हरी बडे, श्री अंकुर हरी बडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अंकिता नारखेडे, सौ स्नेहल वारदोषकर यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर, भाविक, भक्त आणि वारकरी संप्रदायातील अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.